पोलिसांवर दगडफेक केलेली आहे। बंगालच्या मुलांनी दिल्लीच्या पोलिसांवर दगडफेक केलेली आहे। त्यांचं नाव घेऊन भाजपच्या गुंड्यांनी जे केलेले आहे त्याचं कारणीभूत बनून जे तुम्ही स्टुडंट्सला तंग करतायत, त्यांच्या घरी चालले हॅरॅस करतायत, ते काय पेलेट गन चालवले आहे यांनी स्टुडंट्सवर। पेलेट गन चालवला बिहारमध्ये AK-47 चालवली आहे स्टुडंट्सवर। पोलिस याच्यासाठी पोलीस भरती झालेले आहे स्टुडंट्सवर AK-47 चालवायला। ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांना अटक करा। बीजेपीच्या गुंड्यांनी येऊन 15 दिवसाआधी निशू नावाची मुलगी आहे, तिच्या वडिलांचं डोकं फोडलेलं आहे। याच पोलिसांनी त्या गुंडांना अटक नाही केली। जेव्हा मी म्हणले यांना अटक का नाही करते, तेव्हा हेच पोलीस होते जे म्हणले आम्ही अशा लोकांना आम्ही असंही कसं कोणाला अटक करू। त्या लोकांनी नंतर इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवून टाकला की आता अभी तो एक को मारा है, शाम को आऊंगा और लोगों को मारूंगा। हे सगळं पोलिसांसमोर झालेलं आहे। तेव्हा पोलिस शांत बसलेली आहे। कोणाच्या इशाऱ्यावर पोलिस शांत बसलेली आहे? मुलांच्या डोक्यात तुम्ही लाठ्या घालताना तुम्हाला लाजाने वाटल्या? खिळे लावले होते त्या लाठ्यांना, तेव्हा तुम्हाला लाजाने वाटल्या? पेलेट गन चालवल्या तुम्ही लहान मुलांवर। 12-12 वर्षांच्या मुलींचे कपडे फाडलेत। 12-12 वर्षांच्या मुलींचे डोक्यात लाठ्या घातल्या पोलिसांनी। मेल पोलीस ऑफिसर्सनी मुलींचे कपडे फाडून त्यांना मारण्यात आलेले आहे। आज तुम्ही परिवार समोर आणताय। तुमच्या सोबत परिवारासोबत आमची सहानुभूती आहे। त्या मुली कोणाच्या तरी असतील ना, त्यांचाही परिवार असेल ना। जशा तुमच्या मुली आहेत तसे तेही कोणा ना कोणाचे तरी तर कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके हे बोलत होते। ज्या पद्धतीने दिल्लीमधल्या जंतर मंतर परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलेलं होतं, या सगळ्या मुद्द्यावरून अनेक विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या आंदोलनाच्या दरम्यान जी दगडफेक झाली ती भाजपच्या लोकांनी केल्याचा त्यांनी आरोप केलाय। लहान लहान मुलं जी यामध्ये सहभागी झालेली होती, पोलीस अधिकाऱ्यांनी लाठ्यांना खिळे लावलेले होते आणि त्यांनी या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली। विद्यार्थ्यांवरती पॅलेट गनचा वापर करण्यात आला। बिहारमधल्या आंदोलनाच्या दरम्यान AK-47 सारख्या रायफलीचा वापर करण्यात आला। या सगळ्या संदर्भात सध्या दिपके हे भाष्य करतात। भाजपच्या लोकांनीच पोलिसांवरती दगडफेक केली असाही त्यांचा आरोप आहे। या लोकांनी आधीच या सगळ्याचं प्लॅनिंग केलेलं होतं, त्याचे व्हिडिओ देखील त्यांनी इंस्टाग्रामवरती शेअर केले असं दिपकेंनी म्हटलेलं आहे। तर दिल्लीमधल्या जंतर मंतरवरच्या आंदोलनाच्या दरम्यान जे काही घडलं त्याविषयी ते भाष्य करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।